नमस्कार. हळदीच्या बाजारात ना सध्या जबरदस्त हालचाल सुरू आहे. भाव इतके वाढतायत की सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की यामागे नेमकं आहे तरी काय. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हो, हाच तो प्रश्न आहे जो शेतकरी, व्यापारी आणि आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावतोय. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला बाजारातील प्रत्येक पहिलू, प्रत्येक गोष्ट नीट तपासावी लागेल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी बाजाराने स्वतःसाठी एक भक्कम आधार तयार केलाय. म्हणजेच एक अशी पातळी तयार झालीये ज्याच्या खाली भाव जाण्याची शक्यता खूप कमी दिसतीये. याला आपण एक प्रकारचं सेफ्टी नेट म्हणू शकतो, जे भावांना वर जाण्यासाठी एक मजबूत पाया देते. आणि तो महत्वाचा आकडा आहे 16,600 रुपये. हीच ती सपोर्ट लेवल आहे. जर बाजार या पातळीच्या वर टिकून राहिला तर इथून पुढे एक मोठी तेजी दिसू शकते, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा एक खूप मोठा संकेत आहे. तर मग ही भाववाढ होतीये, पण यामागचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण काय? ते आहे आपल्या देशातलं उत्पादन. चला बघूया शेतांमध्ये नेमकं काय चित्र आहे. सध्या शेतांमध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडतीये. खरं तर याला विरोधाभास म्हणता येईल. म्हणजे काय तर लागवड तर वाढलीये, पण हळदीचं उत्पादन मात्र कमी होण्याची शक्यता आहे. आणि याचं कारण अपुरा पाऊस. हे बघा गंमत कशी आहे. शेतकऱ्यांनी जास्त जमिनीवर हळद लावलीये हे खरंय, पण पाऊस कमी पडल्यामुळे ना प्रत्येक एकरातून जे उत्पन्न मिळतं, ज्याला आपण यील्ड म्हणतो, तेच घटण्याची भीती आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर शेती जास्त पण माल कमी, आणि यामुळेच पुरवठ्यामध्ये मोठी घट येऊ शकते. पण थांबा, कहाणी फक्त देशातल्या उत्पादनावर संपत नाही. या समीकरणाचा एक दुसरा आणि तितकाच पॉवरफुल भाग आहे. तो म्हणजे जगभरातून आपल्या भारतीय हळदीला असलेली प्रचंड मागणी. आपल्या भारतीय हळदीचा डंका जगभर वाजतोय. युरोपमधून तर एकदम नवीन आणि मोठी मागणी येतेय. आणि आपले आशियाई देश तर आहेतच. ही जी एक्सपोर्टची मागणी वाढतेय ना, ती देशातल्या भावांना आणखी वर खेचतीये. आता या जागतिक मागणीमागे एक मोठं इंजिन काम करते, आणि ते म्हणजे मसाला उद्योग. जगभरातल्या मोठ्या कंपन्या ज्या पॅक केलेले मसाले विकतात, त्यांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये भारतीय हळदीचा वापर अचानक वाढवला आहे. आणि त्याचा थेट परिणाम आपल्या बाजारावर होतोय. आणि हा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मसाला उद्योगात हळदीचा वापर तब्बल 30% वाढलाय. 30%! ही काही लहान सहान वाढ नाही. इतकी मोठी वाढ पुरवठ्यावर प्रचंड दबाव टाकतेय आणि भावांना वरच्या दिशेने ढकलतीये. आता आपण बघितलं कमी उत्पादन, वाढती मागणी. पण या कहाणीतला तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा भाग अजून बाकी आहे. तो म्हणजे बाजारात असलेला साठा, किंवा खरं सांगायचं तर साठ्याची प्रचंड कमतरता. बाजारात एक शब्द वापरला जातो, कॅरी ओव्हर स्टॉक. आता हे काय असतं? सोप्या भाषेत मागच्या वर्षीचा जो माल विकला गेला नाही आणि नवीन माल येईपर्यंत बाजारात उपलब्ध असतो, तो साठा. हा साठा म्हणजे बाजारासाठी एक प्रकारचं बफर किंवा कुशन असतं, जे भाव स्थिर ठेवायला मदत करतं. आणि इथेच खरी मेख आहे. यावर्षी हा कॅरी ओव्हर स्टॉक म्हणजे हा शिल्लक साठा खूपच कमी आहे. म्हणजे बाजाराला धक्के सहन करणारी जी सेफ्टी नेट असते ना, ती जवळजवळ नाहीयेच. एका मार्केट एक्सपर्टने तर काय म्हटले बघा, या तुटवड्यामुळे नवीन मालाला अक्षरशः सोन्यासारखा भाव मिळू शकतो. या एका वाक्यावरून आपल्याला परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. ठीक आहे, मग या सगळ्या माहितीचं करायचं काय? विशेषतः शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी? या परिस्थितीत मालाची विक्री कधी आणि कशी करायची? चला, यासाठी एक सोपी विचार करण्याची पद्धत बघूया. तर आपण जे काही पाहिलं त्याचा सार फक्त 3 गोष्टींमध्ये आहे. 1. देशात उत्पादन कमी. 2. जगभरातून मागणी प्रचंड. आणि 3. मागचा शिल्लक साठा संपलेला. हे तिन्ही घटक मिळून बाजारात एक परफेक्ट स्टॉर्म म्हणजे एक मोठं वादळ निर्माण करत आहेत. मग आता या सगळ्या वातावरणात शेतकऱ्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की विक्रीचा योग्य निर्णय नक्की घ्यायचा तरी कसा? बघा, थेट सल्ला कोणीच देऊ शकत नाही, पण निर्णय घेण्यासाठी ही 3 पायऱ्यांची चौकट नक्कीच उपयोगी पडेल. पहिली गोष्ट, आपला स्वतःचा उत्पादन खर्च काढा. आपल्याला प्रति क्विंटल किती खर्च आलाय हे माहीत असेल तरच नफा कळेल. दुसरी गोष्ट, बाजारावर सतत लक्ष ठेवा. बातम्या काय आहेत, वायदे बाजारात काय हालचाल आहे, हे सगळं पाहत राहा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या जवळच्या मार्केटमध्ये स्थानिक बाजारपेठेत काय भाव चाललाय हे तपासा. या तिन्ही गोष्टींचा विचार एकत्र करून प्रत्येकजण स्वतःसाठी एक योग्य निर्णय घेऊ शकतो. तर मग जाता जाता हा एक प्रश्न मागे राहतोच. एकीकडे घटलेलं उत्पादन आणि दुसरीकडे आकाशाला भिडलेली मागणी, या 2 मोठ्या ताकदींमुळे हळदीचा बाजार खरंच एका ऐतिहासिक तेजीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.